नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMSसाठी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा कट ऑफ किती राहील ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे पूर्णपणे मी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा अगदी कट ऑफचा सेफ स्कोर काय असू शकतो याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे लक्षात येईल. तर त्याआधी बऱ्यापैकी पॅरेंट्सला पण माहिती पाहिजे की 2023मध्ये किती कॉलेजेस आले होते महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे, 2024मध्ये किती वाढले, 2025मध्ये किती वाढले आणि 2026मध्ये किती वाढणार आहेत, त्यावरती आपला कट ऑफ ठरलेला असतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी कॉलेजची संख्या वाढत असते, त्यामुळे तिथे सीटची पण संख्या वाढत असते, त्यामुळे कट ऑफवरती नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याआधी मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे अगदी इथे तुम्हाला मी अगदी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स किती आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्स किती आहेत ते अगदी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर महाराष्ट्रामध्ये BMS करण्यासाठी महाविद्यालयांची आपल्याला संख्या किती आहे. तर इथे तुम्ही पूर्णपणे पहा, मी हा पूर्णपणे डाटा काढलेला आहे, तुम्हाला लक्षात येईल. तर इथं अगदी गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि टोटल सीट्स ह्या पूर्णपणे मी कव्हर केलेल्या आहेत. तर 2023मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 22 होती आणि प्रायव्हेटचं बघितलं तर 83 कॉलेजेस एवढी संख्या होती. तर टोटल ह्या सीट्स गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या मिळून 8140 एवढ्या होत्या. आणि तेच 2024मध्ये सुद्धा तुम्ही ते पाहाल तर गव्हर्नमेंटची संख्या तेवढीच होती, 22च गव्हर्नमेंट कॉलेजेस होते आणि पण प्रायव्हेट कॉलेजेस तिथे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. 104 कॉलेजेस इथं टोटल 2024मध्ये होते. तर इथं टोटल संख्या तुम्ही इथं सीटची पाहिली तर इथं आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. ओके. आणि त्यानंतर जर आपण पाहाल तर 2025मध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता की 22च राहिलेली आहे गव्हर्नमेंट कॉलेज, पण प्रायव्हेट कॉलेजेस इथं वाढलेले पाहायला मिळतात आपल्याला. 126 कॉलेजेस झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अगदी टोटल सीट्स पाहिले तर गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे मिळून असे टोटल सीट्स इथं वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण 2026मध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढणार आहेत की नाहीत, का सेम राहणार आहेत, ते पण आपल्याला मी या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे. किंवा प्रायव्हेट कॉलेजसुद्धा अगदी वाढणार आहेत की नाहीत. पण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेज हे वाढत असतात, त्यामुळे कट ऑफवरती नक्कीच इथं आपले परिणाम पाहायला मिळतात. शेवटी अगदी लास्ट राऊंडलासुद्धा कमी मार्कवाल्यासुद्धा विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स अलाउड होत असतं. फक्त तुम्हाला योग्य काउन्सिलिंगची गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या मार्फत काउन्सिलिंग लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी मला एनी टाईम कॉल मेसेज ह्या नंबरवरती करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा कट ऑफसुद्धा मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती मार्क पाहिजेत, म्हणजे आपल्याला तिथे गव्हर्नमेंट कॉलेज, BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज किंवा BMSचं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता अंदाज आला असेल की आपल्याला NTA कडनं आपल्याला इथं आन्सर की प्रकाशित करण्यात आलेलीच आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की तुमचे किती मार्कपर्यंत तुम्हाला येतात, म्हणजे तुम्हाला BMS गव्हर्नमेंटमध्ये मिळेल का प्रायव्हेटमध्ये मिळेल. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी प्रत्येक कॅटेगरीनुसार काढलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेज चा सेफ स्कोर काय आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचा किती राहू शकतो हा पण मी इथं काढलेला आहे. तर प्रथम इथं SC कॅटेगरीसाठी तुम्हाला इथे सेफ स्कोर सांगणार आहे गव्हर्नमेंटचा BMS कॉलेजचा. तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 430 प्लस असेल तर ते विद्यार्थी 100% ह्यावर्षी गव्हर्नमेंटचं कॉलेज त्यांना मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 340 प्लस मार्क असतील तरीसुद्धा त्यांना प्रायव्हेटचं BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. हे झालं SC कॅटेगरीचं. त्यानंतर ST कॅटेगरी इथं काढलेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 320 प्लस मार्क इथं काढलेले आहेत मी गव्हर्नमेंटचे. आणि प्रायव्हेटचं सुद्धा तुम्ही बघितलं तर 280 प्लस मार्क इथं काढलेलं आहे ST कॅटेगरीचं. आणि त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीटसाठी 475 प्लस असेल तर त्यांना 100% गव्हर्नमेंट कॉलेज BMS मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कॉलेजसाठी 350 प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांचे नंबर लागू शकणार आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 450 प्लस हा स्कोर काढलेला आहे सेफ स्कोर. आणि प्रायव्हेटचा सुद्धा 350. तर गव्हर्नमेंटचा 450 आणि प्रायव्हेटचा 350 हे सेफ स्कोर काढलेले आहेत VJ कॅटेगरीसाठी. आणि त्यानंतर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 470 प्लस हा गव्हर्नमेंटचा स्कोर काढलेला आहे आणि 345 प्लस हा प्रायव्हेट कॉलेजचा स्कोर काढलेला आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, पालक आणि विद्यार्थीसुद्धा जर पाहत असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अगदी लक्षात येईल की आपण सेफ स्कोरमध्ये आहे की नाही. NT2साठी सुद्धा
गव्हर्नमेंट कॉलेजसाठी BMS करण्यासाठी सुद्धा 470+ हा सेफ स्कोर काढलेला आहे आणि प्रायव्हेटचा 350+ स्कोर काढलेला आहे आणि NT3साठी सुद्धा विद्यार्थ्याला 475+ हा सेफ स्कोर काढलेला आहे BMSचा आणि प्रायव्हेटचा सुद्धा 350+ हा सेफ स्कोर काढलेला आहे आणि SABCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 470+ स्कोर काढलेला आहे आणि प्रायव्हेटचा 340+ हा स्कोर काढलेला आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी 475 हा सेफ स्कोर काढलेला आहे आणि प्रायव्हेटचा इथं आपल्याला सीट्स अवेलेबल नसते. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 480+ हा मी सेफ स्कोर काढलेला आहे गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रायव्हेट कॉलेजला पाहाल तर अगदी 370+ हा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेफ स्कोर काढलेला आहे. 370+ सुद्धा येत असेल तरी त्या विद्यार्थ्यांना इथं यावर्षी BMSचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे आणि 480+ मार्क असतील किंवा 480 सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी अगदी डाटा ॲनालिसिस करून पूर्णपणे हा मी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजचा हा स्कोर तुम्हाला मी पूर्णपणे सांगण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2023, 2024 आणि 2025 हा पूर्णपणे डाटा ॲनालिसिस करून अगदी हा पूर्णपणे 2026चा किती एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा BMSसाठी जाऊ शकतो, अगदी हा त्याचा पूर्णपणे प्रिडिक्शन आम्ही केलेलं आहे. तर 2024मध्ये पेपर हा खूप सोपा होता आणि त्यामुळे कट ऑफ खूप हायर साईडला होता आणि 2025चा पेपर हार्ड असल्यामुळे कट ऑफ लोला गेला होता. पण 2023चा हा पेपर मॉडरेट होता. त्याच अनुषंगाने 2026चा सुद्धा पेपर हा मॉडरेट असल्यामुळे अगदी हा पूर्णपणे प्रेडिक्ट आम्ही केलेला आहे. तर अगदी जवळपास अंदाज असाच असू शकतो. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पाहू शकता की अगदी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला जाण्यासाठी किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्क किती लागतात, तर तुम्ही अगदी हा डाटा घेऊन चालाल तर अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2023, 24, 25चे कॉलेजची संख्यासुद्धा किती वाढलेली आहे तेही तुम्हाला अगदी सांगण्यात आलेलं आहे आणि 2026मध्ये सुद्धा किती वाढणार आहे ते पण मी अगदी येणाऱ्या काळामध्ये डिटेल्स सांगणार आहे. तर तुम्ही हे आमच्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा, म्हणजेच आमच्या व्हॉट्सअप फ्री ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. काही विद्यार्थ्यांना डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाईम्स आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगसुद्धा आमच्या मार्फत घ्यायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं अगदी स्टार्टिंग टू ॲडमिशन होईपर्यंत अगदी प्रत्येक टप्प्यावरती मी स्वतः तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉल मेसेज करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.